कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात जे शब्दात मावत नाहीत, पण मन मात्र अगदी हलक्या हलक्या आवाजात बोलत असतं. आजची ही छोटीशी कथा तशीच आहे, साधी पण मनात थांबणारी. नमस्कार, स्वागत आहे मनस्पंदमध्ये, जिथं प्रत्येक गोष्ट काहीतरी स्पंदन घेऊन येते. एक विचार, एक भावना आणि मनाला आतून उमटणारा एक हलकासा स्पर्श. एक विचार जो मनाला हलवून जातो आणि त्यातून उमटते एक नवी कहाणी. आजची कथा आहे एका छोट्या मेणबत्तीची, तिच्या छोट्या प्रकाशात लपलेला मोठा अर्थ सांगणारी. चला तर मग सुरू करूया. कथेचं नाव आहे छोटीशी मेणबत्ती. आज सिनूचा वाढदिवस. यावर्षी तिचा वाढदिवस आजी आजोबांकडे असल्यामुळे ती खूप खुश होती. आजीने वाढदिवसाची खास तयारी केली होती आणि आजोबांनी सुद्धा गाव छोटं असल्यामुळे पूर्ण गावालाच जेवायचं आमंत्रण दिलं होतं. एकुलती एक नात असल्यामुळे त्यांना भारी कौतुक होतं. आजीने छान घर सजवलं होतं. आज सिनू येणार होती म्हणून तिच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. गावातील मंडळीही जमली होती स्वागतासाठी. सिनू आली, तिचं स्वागत झालं, त्यामुळे ती आणखीनच आनंदात होती. गावातील मंडळी वारासार झाल्यावर सिनू घरभर हिंडली व तिनं आजीचं खूप कौतुक केलं. हे सर्व कोपऱ्यात जळत असलेली मेणबत्ती पाहत होती. मी एवढी लहान, माझा प्रकाश कोणाला दिसत असेल का, ती स्वतःशीच म्हणाली. भिंतीवर लावलेले ट्यूबलाईट हे सगळं तेजस्वी पाहून ती मेणबत्ती नकळत दुःखी होत होती. तेवढ्यात सिनूचं लक्ष मेणबत्तीकडे गेलं. अगं आजी, तू पण ना, एवढीशी मेणबत्ती कशाला ठेवलीस? काही फरक पडतो का हिच्यामुळे? मेणबत्ती शांत होती. तिचा प्रकाश हलकेच थरथरत होता. आजी किंचित हसली व परत कामाला लागली. काही क्षणात वीज गेली. खोली अंधारात बुडाली. अंधार गडद होता, खोली शांत होती आणि एका कोपऱ्यात एक छोटीशी मेणबत्ती जळत होती. तिची छोटीशी ज्योत सिनूच्या चेहऱ्यावर उबदार प्रकाश फेकत होती. अंधारात एकमेव आशा बनून. सिनू एकटक मेणबत्तीकडे बघत होती. मग हळूच आवाजात म्हणाली, तू छोटीशी नाहीस, फक्त तुझी वेळ आली नव्हती. मेणबत्ती फक्त हसली, कारण तिचं उत्तर तिच्या प्रकाशात दडलं होतं. कधी कधी छोटं असणं हे दुर्बलतेचं चिन्ह नसतं, तर वेळ येईपर्यंत साचलेलं तेज असतं. ही कथा मी माझ्या शब्दात सांगितलेली, कारण कधी कधी आपल्या आतल्या छोट्या प्रकाशाकडे पाहणं गरजेचं असतं. इतरांनी नाही, आपण स्वतः. आपलीच किंमत ओळखायची असते. हाच खरा उजेड असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.